जय शिवराय मित्रांनो, आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ पाहिला तो जसंच तसे तुम्हाला बनवायचा असेल तर अगदी सोपा आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल। तर आता बघितल्यानंतर काय करायचं मी सांगतो, तर व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनलवरून टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून आपण टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे। तिथून टेलिग्राममध्ये अलाइट मोशन हा ॲप पिन केलेला आहे, तो डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरच शेक इफेक्ट आणि बिटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे मित्रांनो, तिथून बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे। त्यानंतर इथे एक डबल बीट आहे 10.6 या सेकंडवरती, त्याच्या पुढे जायचं आहे। या पुढच्या बीटवरती यायचं आहे। या इथे 15.12च्या बीटवरती यायचं आहे। प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं। त्यानंतर मीडियावरती क्लिक करायचं। आपले इमेजेस ॲड करून घ्यायचे बीट्समध्ये, तर मी ॲड करून घेतो। आता इमेजेस ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या एंडला यायचं आहे। त्यानंतर चारी इमेजेसला खेचून असं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे। तर सगळे इमेजेस तसंच घ्यायचं आहेत। तर बघू शकता मी घेतलेला आहे, एकच राहिला आहे। तर घेतल्यानंतर आता इथे 1 नंबरच्या डबल बीट वरती यायचंय। तर इथे बघू शकता, इथे खाली जायचंय। ही जी लेअर आहे या लेअरवरती क्लिक करायचंय। कलर अँड फिल मध्ये जायचंय। या ऑप्शनवरती क्लिक करायचंय। या ऑप्शनवरती क्लिक करून आपला इमेज ॲड करून घ्यायचा आहे कोणताही, मी हाच राहू देतो। त्यानंतर इथे मागं जर तुमचा इमेज ॲड करायचा असेल ते ग्रुप 1 वरती क्लिक करायचंय। एडिट ग्रुप वरती क्लिक करायचंय। ते 3 इमेजेस दिसत आहेत मित्रांनो। पहिल्या इमेजेसवरती क्लिक करायचंय। कलर अँड फिल मध्ये जायचंय। या ऑप्शनवरती क्लिक करायचंय। या ऑप्शनवरती तुमचं इमेज रिप्लेस करून घ्यायचंय। तुम्हाला माहित आहे मी हाच राहू देतो। 3 लेयर्स तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे। मी रिप्लेस बघू शकता मित्रांनो। तिन्ही इमेजेस वेगळे वेगळे घ्यायचे आहेत, एकच घ्यायचं नाही। तर घेतल्यानंतर बॅक यायचंय। खाली जायचंय। अजून एकदा ग्रुप 1 वरतीच क्लिक करायचंय। कलर अँड फिल मध्ये जायचंय। या ऑप्शनवरती क्लिक करायचंय, मग दिसेल बॅक यायचंय। शेक इफेक्ट प्रोजेक्ट मध्ये जायचंय। त्यानंतर पहिला शेक इफेक्ट कॉपी करायचंय। कॉपी केल्यानंतर बिटमार्क मध्ये जायचंय। बिटमार्क मध्ये गेल्यानंतर इथे जे टेक्स्टचे लेयर्स आहेत त्या दोन्ही इमोजीसच्या लेअरला पण पेस्ट करायचंय आणि टेक्स्टच्या लेअरला पण पेस्ट करायचंय। डबल बीट पर्यंत जे टेक्स्टचे लेयर्स आहेत त्याला पेस्ट करायचंय। सगळ्या लेयर्सला पेस्ट केल्यानंतर आता शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचंय। त्यानंतर दुसरा जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे। हा बघू शकता मित्रांनो, इफेक्ट्समध्ये जायचंय। वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचंय। बिटमार्कमध्ये जायचंय। त्यानंतर 2 नंबरच्या डबल बीटवरती यायचंय। तर इथे बघू शकता, इथे जे इमेजेसचे लेयर्स आहेत त्या लेयर्सला पेस्ट करायचंय। मी पेस्ट करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, पेस्ट करायचं झालेलं आहे। त्यानंतर इथे यायचंय डबल बीट वरती, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचंय। मीडियावरती क्लिक करायचंय। मी तुम्हाला एक ऑल मटेरियल मध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे, तो ॲड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो ॲड झालेला आहे। त्यानंतर या बीट वरती यायचं, पुढच्या त्या लेअरवरती क्लिक करायचंय। या टाइम ड्युरेशन वरून वाढून घ्यायचं इथपर्यंत। त्यानंतर त्या लेअरवरतीच क्लिक करायचं। इफेक्ट्समध्ये जायचं, ॲड इफेक्ट्स करायचंय। त्यानंतर क्रोमा की नावाचं इफेक्ट ॲड करायचंय। सर्च करायचंय CHROMAKEY, तर येऊन जाईल। त्यानंतर इथे जे आहे ना की कलर ब्लॅक सिलेक्ट करून घ्यायचंय। त्यानंतर बॅक यायचंय। ह्याला खेचून आहे खाली घ्यायचंय, बरोबर फोटोच्या लेअरवरती घ्यायचंय। हीच लेअर कॉपी करायची आहे। त्यानंतर तिथून पेस्ट लेअर करायचे आहेत। सगळीकडे हा
इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. इथे लेअर वाढलेली आहे बघू शकता. टाईम ड्युरेशनवरून कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर लेअरला खेचून खाली घ्यायचं आहे. फोटोच्या वरती मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो मी ॲड करून घेतलेला आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. तर सेव्ह कसा करायचा म्हणल्यावर आता वरी इथे शेअरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचं, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून एक सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.